मूर्ती ठेवल्यात. मला लई वाईट वाटत लागलं. त्याच्या मूर्तीचं करायचं नेमकं आहे. पाण्यात सोडलं तर काचा वगैरे ते किंवा ते लाकूड वगैरे जे आहे ते लागणार माशाशी किंवा जे कोण पवतेले पक्षी असतील किंवा कोण माणूस आपली कोण पोरस ते लागणार त्यांना. आता नेमकं ह्याचं काय तर करायला पाहिजे. चला मित्रांनो, आपण जर आता झाडं झुडपं बघूया कायंब्याजवळ. बघू शकता बॅकग्राऊंडला. आपण जाऊन आणि बघूया दिसते. बघू शकता मागं आपले झाडं. बघा कसा विषय आहे. आपण आता कॅमेरा लावलो. मला जरा फिरून दाखवतो कसं विषय आहे, काय काय आहे इथं. खाली नाही पण जरा पाण्याजवळ जरा पाणी बघून घेऊ. तर झाडातून तरी शूटिंग घेतो. लॉनवरली घेतलं तसं हॉलमधलं बघू शकता. आणि इकडं अजून बांधकाम चालू आहे पूर्ण. रंकाळ्यासारखं करणार आहेत आणि आपण पुन्हा तर रंकाळ्याला जाऊया. तो तुम्हाला दाखवतो रंकाळा नेमका कसा आहे कोल्हापूरचा. आणि आता कोल्हापुरात चालू आहे निवडणूक, त्यामुळे माणसाचं लक्ष सगळं निवडणुकीकडे. बघू शकता मागं आपलं काम चालू आहे. आता भावना आपण आता तिथं खाली जायचं आहे. पाणी बघून येऊया खाली काय काय आहे. चला जाऊन येऊया आपण. चला खाली जाऊन येऊया, बघून येऊया दृश्य कसं सुरुवातीला. काय काय इथं बघा मूर्ती ठेवल्यात. मला लई वाईट वाटायला लागलं. म्हणजे मूर्तीचं करायचं नेमकं आहे. पाण्यात सोडलं तर काचा वगैरे ते किंवा ते लाकूड वगैरे जे आहे ते लागणार माशाशी किंवा जे कोण पवतेले पक्षी असतील किंवा कोण माणूस आपली कोण पोहत असेल ते लागणार त्यांना. आता नेमकं ह्याचं काय तर करायला पाहिजे. आणि आपल्यात सुरुवातीपासून देवी देवतांचा फोटो पाण्यात सोडला जातो. पाण्यात सोडून पण ते पाणी दूषित करणार. मग याच्यावर सायंटिफिकली आणि आजच्या दृष्टिकोनातून वेगळा काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आणि हे तुम्ही सांगा मला कमेंट करून. आणि मी तलावावर आली एकटाच आली आणि तुम्हाला दाखवू देतील जरा फोटो काय काय आहे बघू शकता. हे बघा आपली देवी देवतांचे फोटो आहेत. आता याच्यावर काय बोलावं मला पण काय समजेना. म्हणजे विषय सांगू, पाण्यात सोडलं तर पाणी पण दूषित होणार. मग इथं आता कडेला माणसाने ठेवली, कडेला ठेवून पण काय होणार. आता बघा इथं आता बाजूला कचरा बघा कसा आहे, त्याच्यामुळे ते जरा हे होते. काय विटंबना केल्यागत मला थोडंफार असं वाटते. तुम्हाला काय वाटते ते मला कमेंट करून सांगा लवकर. मी आता आहे आपल्या कोल्हापूरमध्ये कळंबा तलाव. हे बघा हे पुस्तक कसं टाकलं लक्ष्मीचं. पण हे काही योग्य वाटत नाही. याला काय तर वेगळं काय चांगलं काय तर केलं पाहिजे मला असं वाटतं. बरं चला एनिवेज आपण जाऊ आता तलावात पोहलो असतो. पण स्विमिंग म्हणजे काय कपडे वगैरे काय आणले तो बघू शकता कसं आहे. हे बघा बदक आहेत पुढं दोन. जरा जवळ जाऊन बघूया. भावानं तुम्ही आता हे मायामागं जे दृश्य बघताय हे आहे आपल्या कळंब्याचा तलाव.
एक नंबर विषय हार्ड. हे बघू शकता तुम्ही. मी जरा शांत थांबतो, तुम्ही जरा पाण्याचा आवाज जरा ऐकू शकता काय. मला हळू यायला लागलाय, जवळ गेली बघू शकता. बघा या पाण्याच्या लाटा कशा येतात समुद्रावानी. बघा पाणी कसं शांत आहे, लाटा बघा कशा दिसतात. चला आपण त्या मंदिराजवळ जाऊन येऊया.